नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा आपला हा 36वा दिवस आहे आणि आजचं आपलं रायटिंग हे परिपूर्णतेबद्दल असणार आहे. पण त्याआधी मी धर्मग्रंथ किंवा धर्मकथा ह्या कशा घेतोय हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. माझं मत आहे की हे सगळं दे आर स्टोरीज रिटन बाय युनिवर्स, म्हणजे सृष्टीच्या चांगल्यासाठी लिहिलेल्या कथा आहेत. रामायण आणि महाभारत या दोन धर्मग्रंथांचा दाखला घ्यायचा झाला तर रामायणामध्ये राम आणि रावण यांची जर तुलना केली तर रावण हा जास्त ज्ञानी होता. रावण हा जास्त मोठा भक्त म्हणून ओळखला गेला. रावण हा जास्त धनाढ्य होता. रावण जास्त सैन्याचा मालक होता. युद्ध सुद्धा रावणाच्या भूमीत झालं. महाभारताचा दाखला द्यायचा झाला तर महाभारतामध्ये सुद्धा कर्णाला अर्जुनापेक्षा जास्त सहन करायला लागलं. परिस्थितीनं कर्णावरच अर्जुनापेक्षा कैक पटीनं जास्त अन्याय केला. कर्ण हा अर्जुनापेक्षा दानशूर होता. मग आता प्रश्न निर्माण होतो की रावण का हरला आणि कर्ण का हरला? तर रामायणामध्ये रावणानं आणि महाभारतामध्ये कौरवांनी स्त्रीचा अवमान केला, किंबहुना स्त्रीला तिच्या इच्छेविरुद्ध वागायला भाग पडला. आता या दोन्ही कथा ह्या माणसाच्या उत्पत्तीपासूनच आपण ऐकत आलो. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस माणसाला, स्त्रीला किंवा पुरुषाला भावभावना नव्हत्या, पुरुष ताकदीनं थोडेसे जास्त होते, अशामध्ये जर स्त्रीला हात लावण्याबद्दल त्यांच्या मनामध्ये या कथांनी भीती घातली नसती तर समाज वाढलाच नसता, सृष्टी वाढलीच नसती. कदाचित याच्या आधीच हा संसार कधीच संपला असता. त्यामुळं माझं असं मत आहे की हे लिहिलंच गेलंय की यातनं आपण काहीतरी घ्यावं, शिकावं आणि ते पुढच्या पिढीला द्यावं. आता आजचं आपलं रायटिंग हे परिपूर्णतेबद्दल. एखादी व्यक्ती परिपूर्ण असणं किंवा गोष्टींचं पूर्ण होणं म्हणजे त्या गोष्टींचं संपणं असतं. पृथ्वीनं स्वतःभोवती एक फेरा पूर्ण केला की दिवस संपतो. तोच फेरा सूर्याभोवती केला की वर्ष संपते. आयुष्याचं पूर्णत्वास जाणं म्हणजे आयुष्याचं संपणं असतं. त्यामुळं अधुरी गोष्ट किंवा अपरिपक्वता हे जिवंत असण्याचं लक्षण आहे. महाभारतामध्ये सुद्धा जर कौरव पूर्ण वाईट आहेत तर मग दुर्योधन स्वर्गात कसा गेला? पांडव पूर्ण चांगले आहेत तर मग जिंकण्यासाठी त्यांना देवाची का गरज पडली? माझ्या प्रश्नांना किंवा माझ्या घेण्याला किंवा माझ्या मताला हे माझं वैयक्तिक मत मानावं. मी काय फार अध्यात्माचा गाढा अभ्यासक आहे असं माझं मत नाही. पण या गोष्टी अशा घेणं अपेक्षित आहे. किंबहुना किंवा यातनं शिकून जर आपण आपल्यामध्ये आणि समाजामध्ये सुधारणा करू शकलो तर खऱ्या अर्थानं आपण या धर्मग्रंथांना न्याय दिला असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण बघतोय की नात्यामध्ये लोकांना परफेक्ट पार्टनर पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक स्थिती परफेक्ट पाहिजे, किंबहुना प्रत्येकालाच परफेक्ट बनायचं. ह्या पूर्ण परिपक्वतेच्या मागे लागण्यापेक्षा जे अपरिपक्वत आहे त्याला सुद्धा आपल्याला सांभाळून घेता आलं पाहिजे. किंबहुना कुठलीच गोष्ट कधीच पूर्ण परफेक्ट असू शकत नाही. या सगळ्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं की चांगल्यामध्ये थोडंसं वाईट आणि वाईटामध्ये थोडंसं चांगलं हा निसर्ग नियमाचा भाग आहे. महाभारतामध्ये पांडवांच्या विजयामध्ये कर्णाच्या कवच कुंडलांचा त्याग आहे आणि नीट निरखून पाहिलं तर सुंदर दिसणाऱ्या चंद्रावरती सुद्धा काळा डाग आहे. धन्यवाद.